हॅलो नमस्कार, सासूबाई सुनबाई रेसिपीज मध्ये तुमचं स्वागत। आज मी तुम्हाला पुरणाच्या पोळ्या कशा करायच्या ते सांगणार आहे। आता या पिठावरच्या पुरणाच्या पोळ्या कशा करायच्या ते सांगणार आहे। मी पाव किलो हरभऱ्याची डाळ, चण्याची डाळ पण बोलतात ही घेतलेली आहे। पाव किलो पीठ पण घेतलेलं आहे। गव्हाचं पीठ पाव किलो घेतलेलं आहे आणि हा गूळ 200 ग्रॅम घेतलेला, कारण आम्हाला जास्त गोड लागतं त्यामुळे 200 ग्रॅम गूळ घेतलेला आहे। ही सुंठ आहे 1 इंच, ही वेलची आहे आणि ह्या मिऱ्या आहेत। मिऱ्या पण त्यामध्ये घातल्या की आपल्याला म्हणजे पोट फुगत नाही। या पुरणामुळे कसं पोट फुगलं जाते, त्यामुळे ह्या मिऱ्या घातल्या की पोट फुगत नाही। त्यामुळे हे पण मिऱ्या पण हे मिक्सरला बारीक करून ह्या पुरणात घालायचं आहे। तर आता ही डाळ मी स्वच्छ 3-4 पाण्याने धुवून भिजायला घालणार आहे 1-2 तास आणि मग शिजायला घालणार आहे। आता गॅसवर कुकर ठेवलेला आहे, त्यामध्ये पोह्याचा 1 चमचा असं तेल घालायचं आहे। तेल मी पाणी उकळायला ठेवलेलं आहे। 1 चमचा तेल घालायचं आहे, त्यामध्ये हळद 1 चमचा टाकायची। हळद पाण्याला उकळली की डाळ टाकायची। डाळीला पण माझ्या 2 तास झालेले आहे, डाळ चांगली भिजलेली आहे। आता पाणी उकळलेलं आहे, त्यामध्ये आता ही डाळ घालून घ्यायची भिजलेली। हळद आणि तेल टाकलेलं आहे। आता ह्याला 7 ते 8 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। तोपर्यंत आता मी पीठ मळायला घेणार आहे। आता पीठ मळून घ्यायचं आहे, त्यासाठी मीठ घालायचं आहे सगळीकडे। आता मिक्स करून घ्यायचं आहे मीठ आणि थोडं थोडं पाणी घालून घट्ट गोळा करायचा आहे। घट्ट गोळा करायचा आहे। वाटीच्या प्रमाणात म्हटलं, या वाटीच्या प्रमाणात म्हटलं तर 3 वाट्या पीठ आहे आणि डाळ आहे 2 वाट्या। आता तेल घेतले, थोडस तेलाचा हात असा लावून घ्यायचा। बघू शकता अशी घट्ट कणिक मळायची आहे। कणिक जास्त जेवढी मळल तेवढं पोळ्या चांगल्या होतात, मऊ लुसलुशीत अशा। आपल्याला पाहिजे तेवढं पुरण भरता येते। आता झालेलं हे बघा, अशी घट मळायची। आता ही एक 10-15 मिनिटांसाठी भिजायला ठेवायची। आता ह्यामध्ये पाणी टाकायचं। कणकीच्या वर थोडंसं पाणी घ्यायचं। आता 15 मिनिटांसाठी अशी भिजायला ठेवायची आहे। डाळीला 7-8 शिट्ट्या काढलेल्या आहेत। आता बघू डाळ शिजली काय। हे छोटा कुकर आहे ना, 7-8 शिट्ट्या। मोठा कुकर असला तर 1-2-3 शिट्ट्यामध्ये चालतं। बघू शकता डाळ पण शिजलेली आहे। अशी चांगली शिजून घ्यायची, कणी नाही राहिली पाहिजे। आता डाळ शिजलेली आहे, आता त्यामधलं पाणी काढून घ्यायचं आहे गाळणीच्या साहाय्यानं। आता पाणी असं काढून घ्यायचं आहे। आता ह्याच कुकर मध्ये मी टाकून घेणार आहे डाळ। गॅसवर कुकर ठेवलेला आहे, त्यामध्ये आता गूळ टाकायचा आहे। आता यामध्ये गूळ टाकलेला आहे। आता हे चांगलं शिजवून घ्यायचं। आता गूळ वितळला पाहिजे। त्यामध्ये दही पावडर केलेली आहे, सुंठ, वेलची, मिरं यातली मी थोडी 2 चमचे टाकणार आहे। चमचावर ठेवणार आहे, कारण का मी जास्तच केलेली आहे। आता ह्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे। आता चवीपुरतं मीठ घालायचं आहे, जास्त नाही घालायचं। आता गूळ वितळलेला आहे बघा, बघू शकता तुम्ही। हे आता असं पातळच होते अजून। आता ह्याला आपण असं हलवून हलवून असं घट्ट करून घ्यायचं। गॅस असा मध्यमच ठेवा तुम्ही। आता आपोआपच घट होते। हे थोडं गॅस चालू करून असं हलवत राहिलं ना, ह्याला सारखं ह्याला ढवळत राहायचं, मग असं घट्ट होते। घट्ट झालं की मग पुरण आलंय असं समजायचं। अजून एक 5 मिनिटं तर लागतील, तरी पण 10 मिनिटं लागतात असं पुरण यायला।
बघू शकता आता पुरण आलेलंच आहे हे आता झालेलं. हे थोडं गार झाले की अजून थोडं घट्ट होतं हे. त्यामुळे आता पुरण आलेलं समजायचं कसं, तर हे बघा, ही पळी जर अशी ठेवली ना तर अशी पडत नाही. मग आता म्हणायचं पुरण आले. त्यामुळे आता हे पुरण झालेलं आहे तयार. मी आता गॅस बंद करणार आहे. बघू शकता इथं पातेलं घेतलेलं आहे, एक भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये ही चाळण ठेवायची. त्या चाळणीमध्ये गरमच घालून असं वाटायचं वाटीनं. गार झालं की हे वाटलं जात नाही, त्यामुळे गरम गरमच हे वाटलं पाहिजे. आता पुरण बघा तुम्ही, बघू शकता घट्ट होते. कसं बारीक झालेलं आहे. आता अशाच तऱ्हेने मी सगळं वाटून घेणार आहे. बघा आता 15 मिनिटं झालेली आहेत. ही आता कणिक अशी पाण्यातून काढून घ्यायची आहे आणि आता सैल अशी करून घ्यायची. पाणी नाही घालायचं जास्त, त्या पाण्यामध्येच असं चांगली अशी घोटून घ्यायची. अशी ताप धरेपर्यंत. असं मळून घ्यायचं. अजून पण थोडीशी अजून पातळ झाली पाहिजे. पाण्याचं फक्त हात लावायचा, पाणी नाही घालायचं. अशी चांगली मळली गेली तरच तेलाच्या पोळ्या पण आणि पिठाच्या पोळ्या पण एकदम अशा मऊ पाहिजे तेवढं पुरण बसतं त्यामध्ये. असं झालं पाहिजे. ह्याला अशी तार आली पाहिजे. आता थोडा तेलाचा हात लावायचा आहे. बघू शकता तुम्ही, बघा अशी तार आली पाहिजे. आता कणिक झालेलीच आहे. मी आता काढून घेणार आहे. आता पुरण मी असं बारीक करून घेतलेलं आहे. आता पोळ्या करायला घ्यायच्या आहेत. पात करून या पातीमध्ये आपल्याला पाहिजे तेवढं टाकायचं आणि हे तोंड असं बंद करून घ्यायचं. आणि आता पीठ टाकून असं पीठ सगळीकडे पसरायचं. गोळ्याला पण पीठ लावायचं आणि पिठावरच असं लाटून घ्यायचं. कॅरी बॅग बांधलेली आहे पोळपटला. त्या पोळीला अशी उचलली तरी चालते, पण तेलाच्या पोळीला नाही उचलायची. त्याला पीठ लावूनच लाटून घेतलं पाहिजे, नाहीतर चिकटून बसते. थोडंसं तेल टाकायचं आहे असं चिकटत नाही. आता गॅस मोठा केलेला आहे. थोडी पचू द्यायची आणि परतून घ्यायची. त्याला आता वरूनच असं तेल लावायचं. तेल लावा नाही तर तूप लावा, काय पण चालतं. चांगली भाजून घ्यायची. दोन्ही बाजूने तेल असं लावायचं. अशी खरपूस चांगली भाजून घ्यायची आहे. मऊ लुसलुसीत पिठावरची पोळी बघू शकताय तुम्ही. आता मी काढून घेणार आहे. आता पोळी भाजलेली आहे. आता अशाच पोळ्या सर्व करून घेणार आहे.
आमचा व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनेलला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.